नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मी तुला पास केले आहे सुधारित मार्क घेण्यासाठी 6,000 रुपये रकमेची लाचेची मागणी करणाऱ्या महात्मा गांधी महाविद्यालयातील लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून अटक केल्याने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे। महात्मा गांधी महाविद्यालय हे अहमदपुरातील एक नामांकित महाविद्यालय असून या महाविद्यालयात असा प्रकार घडल्याने सर्वत्र चर्चा होत आहे। याविषयी मिळालेली अधिक माहिती अशी की अहमदपूर येथील महात्मा गांधी महाविद्यालयात BA तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्याला सुधारित मार्क देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या महाविद्यालयातील कनिष्ठ लिपिक गणेश भगवानराव सांडवे यास लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून अटक केल्याची घटना गुरुवारी घडली आहे। तळेगाव येथील हा 21 वर्षीय विद्यार्थ्याने ECBकडे तक्रार दाखल केली होती। संबंधित विद्यार्थ्याने एप्रिल 2026 BA तृतीय वर्षाची परीक्षा दिली होती। हिंदी विषयात अनुत्तीर्ण झाल्यानंतर त्याने नियमानुसार 360 रुपये शुल्क भरून उत्तरपत्रिकेच्या फेरतपासणीसाठी अर्ज केला होता। फेरतपासणीनंतर निकाल लागल्यानंतर 17 जुलै रोजी कनिष्ठ लिपिक गणेश सांडवे यांनी विद्यार्थ्याला फोन करून मी तुला पास केले आहे, सुधारित मार्क घ्यायचा असेल तर 6,000 रुपये द्यावे लागतील अशी मागणी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला। 2 पंचाच्या उपस्थितीत आरोपीकडून लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अहमदपूर येथील महात्मा गांधी महाविद्यालयाच्या परिसरात सापळा रचला। विद्यार्थ्याने रक्कम कमी करण्याची विनंती केल्यानंतर तडजोडी अंती 6,000 रुपयेवरून 4,500 रुपये देण्याचे ठरले। त्यानंतर गुरुवारी ECBच्या पथकाने महात्मा गांधी महाविद्यालयात रचलेल्या सापळ्यात विद्यार्थ्याकडून 4,500 रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना गणेश सांडवे यांना पंचासमक्ष रंगेहात पकडण्यात आले। लाचेची रक्कम जप्त करण्यात आली असून या प्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988च्या कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक विनोद म्हात्रे यांनी सांगितले आहे। पुढील तपास ECBचे पोलीस निरीक्षक हनुमंत वारे हे करीत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक चंद्रकांत माळी, पोलीस निरीक्षक हनुमंत वारे, पोलीस निरीक्षक संजय केसरे व त्यांच्या पथकाने केलेली आहे।